शेतकरी मित्रांनो, आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. चांदवड तालुक्यामधून, निफाड तालुक्यामधून, नांदगाव तालुक्यामधून आणि जर तुम्ही नाशिकमधून कुठून व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला अपेक्षा असेल की सरांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकत नाही, कुठेतरी तुमचं बजेटची कमतरता होत असेल, किट तुम्ही घेऊ नसाल शकत, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं कृषी केंद्र चालू झालेलं आहे दुगावमध्ये. चांदवड तालुक्यातील दुगाव या ठिकाणी चालू झालेलं आहे. तिथं येऊन तुम्ही आमच्या चमत्काराला नमस्कार घेऊ शकता. फक्त घेत असताना तुम्ही प्रॉपर जर एक औषध घेतलं तर त्याच्यानंतरचं आम्ही जेवढं सांगतो तेवढं 100% घेत चाला, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये पुढील येणाऱ्या अडचणी येणार नाही, प्लॉटची इम्युनिटी पॉवर टिकून राहील आणि अशा प्रकारचे प्लॉट बघायला मिळेल. ह्या प्लॉटचा आपण मागे व्हिडिओ टाकलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा आज बाजारभावाचा अंदाज आपण देणारच आहे. ह्याच प्लॉटवर मागचा अंदाज दिला आणि ह्याच प्लॉटवर आपण आत्ताचा पण अंदाज देणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा प्लॉट पूर्णपणे डॅमेज झालेला होता. आता हा प्लॉट बघत असताना तुमच्या मनात एकच शंका आलेली आहे का प्लॉटची नवीन लागवड केलेली किंवा नवीन जागेवर लागवड केलेली आहे, नवीन मल्चिंग केलेलं आहे. चुकूनही नाही, एप्रिलचा प्लॉट होता त्याच्या आधी आपल्याकडे, जूनचा प्लॉट आपल्याकडे रजिस्टर होता, पावसाळी प्लॉट रजिस्टर होता. तो प्लॉट रजिस्टर असताना आपण जर बघितलं तर त्या प्लॉटला किती कॅरेट उत्पन्न निघालं? उत्पन्न चांगलं निघालं का? चांगलं निघालं, पण भाव नाही गेला. 8 दिवस पुन्हा चालला असता महिनाभर पावसाने हाणून दिला नंतर पावसाची पानं गेली पारते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं त्या कंडिशनला बाकीच्यांचे पूर्णपणे आवरून गेले आणि मग आपला आवरला, असंच झालं ना. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं प्लॉटची टिकवण क्षमता ही पण एकदम व्यवस्थित आहे आपल्याकडे. त्यानंतर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्लॉट आहे. तेच प्लॉट आवरल्यानंतर साधारणतः 2-3-4 महिन्यात काय आटोपला, त्याच्यानंतर याची लागवड झाली. लागवड झाल्यानंतर सगळ्यात पहिले प्रश्न तुम्ही मला केला तर होईल का आणि करशाल का? करून दाखवलं. 100% करून दाखवलं. मित्रांनो, ह्या प्लॉटवर मागच्या वेळेस आल्यानंतर तुम्ही बघू शकता प्लॉटची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली होती, पूर्णपणे वाट्या झालेल्या होत्या, त्यानंतर भरपूर अडीअडचणी होत्या. हाच प्लॉट आज जर बघितला, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मी इंस्टाग्रामला पण रील्स टाकली. मित्रांनो, आज पण त्यांच्या समोर मी तुमच्या समोर बोलतो, छातीला हात लावतो. त्यांची ओळख करून घ्या. सर्वप्रथम भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सागर शिंदे. सागर शिंदे, राहणार डोंगरगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आता सगळ्यात महत्वाचं आपण भरपूर माहिती दिलेली या व्हिडिओमध्ये. जे काही मी आज जीव तोडून शेतकऱ्याला सांगतोय, करा, करू नका, हे करा, ते करा, याच्यात काही तथ्य आहे का? 100%. 100% मार्गदर्शन घेतले, फायदा 100%. 100% फायदा आहे. चमत्काराला नमस्कार, माझा जे ब्रीद वाक्य आहे माझे 100% आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आज जे काही शेतकरी इथून बघताय, जे काही शेतकरी तुमच्या याच्यामधून माझं मार्गदर्शन घेणार आहे, तुम्ही असं स्वतः सांगू शकता का प्लॉट 100% दिला पाहिजे? 100% गॅरंटीनुसार. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, आता त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? आपण सांगू शकतो बुकिंग करा, पण जास्त शेतकऱ्याच्या याच्यावर मनाचा प्रश्न आहे, खर्चाचा अडचण राहते, प्लॉट द्यायचा का नाही द्यायचा, नाही द्यायचा, बरोबर आहे. एक आहे शेतकऱ्याने प्लॉट जर रजिस्टर केला तर आपल्याला येणाऱ्या वेळेवरची अडचणी वगैरे पूर्णपणे सॉल्व्ह होतील. आणि सगळ्यात महत्वाचं, औषधांचे रिझल्ट 1 नंबर, एकूण एक प्रॉडक्टचे ना. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्या प्लॉटला आपण केलेलं काहीच नाही आहे. सगळ्यात महत्वाचं, जे तुम्ही युमिक देता तेच आपण देतो, जे तुम्ही पोषक देता तेच आपण देतो. तुम्ही जेवढे लाख रुपये खर्च करता तिथे आपण 40,000 करतो. सगळ्यात महत्वाचं, खर्च कमी आहे, कमी नियोजनात, कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आहे आपलं. मित्रांनो, सेटिंग बघू शकता. आज प्रत्येक पंजाला बुडापासून शेंड्यापर्यंत सेटिंग फेकताय. मागच्या व्हिडिओत उल्लेख झाला, त्या टायमिंगला प्लॉट पूर्ण डॅमेज होता. पूर्ण तुम्ही अनुकरण करायचं असेल, प्लॉट बघायचा असेल तर मागचा व्हिडिओ बघा. आणि मी असं नाही म्हणत आहे, आता तुम्हाला जर विश्वास नसत बसत तर तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, त्या ॲड्रेसला या, प्लॉट बघा, स्वतः डोळ्याने बघा. पूर्णपणे साईडने शेडनेट लावलेलं आहे. आणि सगळ्यात हे करत असताना प्लॉट आता खाली जर बघितला आपण, इकडे पूर्णपणे 3ऱ्या बांधणीला आलेला आहे. आता खाली बघा तुम्ही, इथं पण फुलकळी आहे, इथं सेटिंग चालू आहे, इथं खाली सेटिंग चालू आहे. आता 2 महिन्याचा झाला म्हणजे 15 दिवस पाणी होतं. तुम्हाला माहिती आहे अवकाळी पाऊस कसा होईल आपल्या इथं. अवकाळी पाऊस एवढा झाला मित्रांनो का अक्षरशः किती बिघ्याचं पाणी आलं या प्लॉटमध्ये? 30 बिघ्याचं पाणी या प्लॉटमध्ये तुंबलेलं आहे. विचार करा किती पाणी असेल आणि किती झाडं पाण्याखाली असतील. त्यांनी सुद्धा मला फोन केल्यावर पहिल्या फोनमध्ये म्हटलं ठीक आहे, होऊन जाईल. पण ज्यावेळेस तुमचा मला फोन आला, तुम्हाला म्हटलं भाऊ आज रात्री जर पाऊस झाला तर मी सुद्धा गॅरंटी देणार नाही बोललो होतो. वैताग, त्यांनी एकदम वैतागून शेवटचा पर्याय म्हणून सांगितलं, तेवढं केलं आणि ते डबलचं प्रमाण केलं. आज ते सक्सेस ठरले, बरोबर आहे. त्यावेळेस त्यांनी पूर्ण फुलगडी गाळून टाकलेली प्लॉट टिकवण्यासाठी, आणि त्याचा फायदा त्यांना आत्ता होणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, खाली आता चालत असताना एवढं जर झाडाला, हे बागेचं स्ट्रक्चर आहे पूर्ण, आणि ज्या वेळेस आता लोड होईल, अजून 25 दिवसात पूर्ण प्लॉट लोड होईल. 25 दिवसामध्ये तुम्हाला ह्याच प्लॉटवर परत व्हिडिओ दाखवेल मी. उद्या मी चाललोय संभाजीनगरमध्ये मी कन्नड आणि पैठण या तालुक्यांमध्ये असणार आहे. तर 25 दिवसानंतर तुम्हाला ह्या पूर्णपणे तारी वाकलेल्या मी दाखवल व्हिडिओमध्ये.
जे काही लोड आहे तो कसा राहतो, कशा पद्धतीने करायचा, नियोजन कसं करायचं. सगळ्यात महत्त्वाचं नियोजनामध्ये आता याचं उष्टाच बेड आहे, उष्टा बेडवर नियोजन काय करणार आहे तुम्ही, तर विद्राव्य खतांचं नियोजन आपण केलेलं आहे. त्यानंतर आपल्या औषधांचं नियोजन केलेलं आहे, किटचं नियोजन केलेलं आहे. हे प्लॉट रजिस्टर केल्यानंतर मिळणारे फायदे, त्याकरता तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचा आहे. आता झाला बाजारभावाचा अंदाज. तुम्ही जेवढा काही माझा व्हिडिओ बघितलेला आहे, आता हे झालं माझं मार्गदर्शन करण्याची पद्धत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर बाजारभाव काय टिकून राहतील. मी काय कोणता बाजारभाव अंदाज आधी पण नव्हतो, पुढं पण राहणार नाही, फक्त अंदाज ढोबळमानाचा अंदाज देऊन ठेवतो. तर बाजारभावाचा अंदाज असा आहे मित्रांनो, मार्केट यावर्षी एक अंदाजानुसार थोडा, या मागच्या वेळेस तरी मी बाहेरच्या मार्केटांचा थोडा अंदाज घेतला, पण ऑफिसच्या उद्घाटनाच्या धावपळीमध्ये दुसऱ्या शाखेच्या तर एवढं काही मी लक्ष दिलेलं नाही. तरी पण एक ढोबळमानाचा अंदाज सांगतो मित्रांनो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये चांगले दर राहतील टोमॅटोसाठी. आणि आनंदाची गोष्ट राहील की दर यावर्षी 100% सांगितल्याप्रमाणे टिकून राहिलेला आहे. आणि मध्यंतरी जे काही दिवाळीच्या पिरियडला मी बोललो होतो, मार्केट अप होऊ शकतं किंवा डाऊन होऊ शकतं, पण तो पिरियड 400-500 रुपयामध्ये टिकून राहिला. लय बी काय डाऊन नाही झाला, लय प्लॉट फक्त मी बोललो 1100 पर्यंत जाईल, ते 900 रुपयापर्यंत राहिलं. गेलो. 100-200 रुपयाचा फरक पडला मित्रांनो. मार्च, एप्रिल, मे मध्ये मार्केट डाऊन होऊ शकतं. एक अंदाज आहे माझा, मे मध्ये मार्केट डाऊन होईल. याचं कारण पण आहे, ते कारण पुढच्या व्हिडिओत मी उल्लेख करेल. कारण की मी फक्त 2 महिन्याचा अंदाज देत असतो. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा देतोय, आणि म्हणजे 2.5 महिन्याचा अंदाज देतोय. यामध्ये तुम्हाला आता कशा लागवडी करायची आहे, कशा पद्धतीने लागवडी करणार आहे, तर हे तुमच्या मनावर आहे. सोबत आता मित्रांनो, एवढं बघताय तुम्ही, तर आता एवढं बघत असतानाच ही सेटिंग बघा. आणि आता इथं काका उभे आहे, तर इथं बघत असताना ही साईडला तुम्ही ही फुलकळी बघा. आता थोडं थोडं जसं जसं वातावरण थंड होतंय, तसं फुलकळी जास्त दिसायला लागेल झाडावर. आता मग आल्यानंतर ऊन जास्त होतं, त्यामुळे एवढं काही खास दिसत नव्हतं. परंतु आता एवढं फिरलो, पण प्लॉटमध्ये मला एवढा एक झाडाचा प्रॉब्लेम जाणवला. इथं एक आणि त्या टोकाला 1-2 झाडं दिसले. गल्लीत एक अर्ध झाड आहे ते हा, वाटतं. कर्लीचं एक अर्ध झाड आहे मित्रांनो. यासोबत थोडंसं मध्ये या, कॅमेरा पुढे घ्या, पुढं पण बघा चला प्लॉट पूर्णपणे. हा प्लॉट बघत असताना ही सेटिंग बघू शकता, पंजे बघू शकता. खाली हे बघा, तुम्हाला जे उल्लेख केला मी बोललो होतो ना, खालचं पूर्णपणे आम्ही काढून टाकलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे नुकसान झालं होतं खाली. आणि त्यानंतर आता वरती ग्रोथ करून फुटवे काढून घेतले, नवीन सेटिंग काढली. त्याच्यानंतर आता हे सगळं नवीन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना ना मल्चिंगचा खर्च आला ना, काही आला ना, कशाचाच नाही. फक्त उष्टा बेड आणि त्याच्यावर लागवड, फक्त मार्गदर्शन योग्य. आता एवढं केलेलं आहे, आत्तापर्यंत केलेलं तुमच्यापर्यंत दाखवलेलं आहे मी. आता तुमचं नियोजन कसं आहे, तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचं आहे की नाही करायचं आहे, हे तुमच्या मनाचा प्रश्न आहे. आता इथे सेटिंग बघू शकता तुम्ही, हे बघा झाडाची सेटिंग बघा किती झालेली. इकडं जर बघितलं आपण, हे बघा पंजे बघू शकतो, एकदम जबरदस्त सेटिंग होतीये, शेंड्यापर्यंत होतीये. मार्गदर्शन योग्य आहे, जर योग्य वाटलं तर नक्की घ्या मित्रांनो. आणि तुमचे जे काही शेतकरी मित्र आहे, युवा शेतकरी आहे, त्यानंतर नातेवाईक आहे, मित्र आहे, आपलं कोणी पण राहतं, फक्त जो प्रॉब्लेममध्ये असेल त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रॉब्लेमवाल्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. मी त्याच दृष्टीने व्हिडिओ टाकत राहतो. जे प्रॉब्लेममध्ये आहे, संकटकाळी मी आहे, एवढाच विषय घ्यायचा फक्त, आणि प्लॉट द्यायचा, बाकी त्याची जबाबदारी माझी. प्रत्येक शेतकऱ्याचं एकच मला वाक्य, आजपर्यंत माझे स्टेटस पाहिले कधी मला कोणी शिवी देताना दिसलं का, किंवा माझ्या कमेंटवर कोणी वाईट वक्तव्य करताना दिसलं व्हिडिओवर? सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, वाईट वक्तव्य कोणावर केलं जातं? ज्यांचं काही रिझल्ट नाही, जिथं कुठंतरी शेतकऱ्याची फसवणूक होती, आतून चिडतो माणूस. फसवणूक होणं म्हणजे सोपं नाही. आपण ह्या पिकासाठी जर आत्ता लागवड केली, तर ह्या पिकावर आपल्याला पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन टिकून राहतं. जर तुमचं आर्थिक नियोजन कोलमाडणार असेल आणि एका चुकीमुळे जर तुमच्या पूर्ण प्लॉटचं नुकसान होणार असेल, तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीला समोर पकडून तुम्हाला जे करायचं ते करू शकता. ही माझी सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. चुकून जर माझ्याकडून झालं असेल, अशा कंडिशनमध्ये एक अर्धा शेतकरी 100त होऊ शकतं. त्या जमिनीचा pH हाय राहू शकतो, मी ते प्रूफ करून देऊ शकतो. त्यानंतर जर असं कदाचित माझ्याकडं भविष्यात झालं, तर मी स्वतः शेतकऱ्यांच्या समोर उभं राहतो, समोर त्यांच्या पुढे जातो, त्यांच्या समस्या समजून घेतो, आणि ते देखील मी चॅनलवर टाकत असतो. त्यांच्यापर्यंत पोहोचून काय झालं, काय नाही, काय सगळ्या समस्या, प्लॉट चांगला राहू वाईट राहू, माझं दाखवायचं काम आहे. मी केलेलं काम तुम्हाला दाखवत असतो. योग्य वाटलं तर नक्की घ्या, आणि योग्य मार्गदर्शन आहे, योग्य सल्ला आहे, त्यामुळेच योग्य प्लॉट टिकलेला आत्तापर्यंत. योग्य वाटत नक्की घ्या. धन्यवाद.